हा होय आम्ही आलतो की दसऱ्यात मध्ये आलतो की हे तर आलतो की दसऱ्याला नवरात्रीच्या वेळेस तुम्ही पहिलं पाणी ठेवलेलं तर काय झालं घोटूच होऊन बसलं. हॅलो हाय नमस्ते पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आता सध्या आम्ही कोठे आहोत हे तुम्ही अगोदरच्या ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल. तर आईचं चाललेलं आहे उन्हाळ काम करायचं, कारण की मला ज्वारीच्या भातवड्या खूप आवडतात. त्यामुळे ती म्हटली की तुला मी बनवून देते. आणि तुम्हाला तर सर्वांना माहितीच आहे माझी ओपन हार्ट सर्जरी झाल्यापासून जास्ती हेवी कामं मला होत पण नाहीत आणि मी करत पण नाही. त्यामुळे आईचीच खूप मला मदत होते. असं उन्हाळ काम वगैरे ती नेहमी मला बनवून देत असते. आणि बघा तिला मदत केली, शेजारच्या 3 काकू आहेत त्यांनी तिला मदत केली. आणि बघा गावाकडची हीच खरी खासियत आहे, एकमेकांच्या मदतीला सगळेजण धावून येतात. आजच्या धावपळीच्या जगात ही माणुसकी आणि एकोप्याची भावना जपली गेली आहे आणि हे फक्त गावाकडेच पाहायला भेटतं. शहरामध्ये आपले शेजारी कोण राहतं हे सुद्धा आपणाला माहिती नसतं. आणि खरं सांगू का मैत्रिणींनो, मला तर गावाकडचंच वातावरण खूप आवडतं. तुम्हाला शहरी वातावरणात राहायला आवडतं का गावाकडे हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा. शेजारच्या काकूंच्या घरासमोर चूल पेटवली आणि त्यावरती मोठं पातेलं ठेवून त्यामध्ये पीठ असं शिजवून घेतले. झोपा, तुम्ही दोघं पण झोपा. भयान दोघं उन्हात खेळायला जायचं ना अजिबात. डॅडीने काय सांगितलं? जाऊ नका. पण मी हाय वरती टेरेसवर. काय चला आता वरती निघाले टेरेसवर, कारण आई आणि ताई दोघी ज्वारीच्या भातवड्या घालायला लागल्यात. मला म्हणत होत्या ऊन जास्त आहे तू काय येऊ नको, तरी पण म्हटलं थोडीशी मदत करावी त्यांना. झालं मी आई आहे का? मला वाटलं मी झाल्यावर सगळं आले का काय. टावळ घेऊन आली, वर ऊन लागणार. अरे देवा चप्पलच आणली नाही. दे आता मला तुझी चप्पल. तू खाली चालले ना? वेळ झाला. थोडं थोडं सांग आहे नाही पण आण नको वजवच वरती. गरमी आहे बाबा उन्हाळा. चप्पल माझी घेऊन ये तुला आई. तुझ्या आता घातली मी. आमच्या ताईसाहेब गरम तरी बरेच केले की पातेला आणायला गेली काय? हां फळे 2च आहेत ना? काय तर ते नाही मी पण घालून लागते की आता पटकन. पीठ आणते. पीठ घेऊन येते काय? नाही. बरोबर ठीक आहे. एवढं ऊन आहे 2 मिनटं सुद्धा उन्हात थांबू वाटत नाही का. आई पीठ काढून आणायला लागली. पलीकडे शेजारी चूल बनवली, तिथं पीठ शिजवले आईने. आई येईपर्यंत इथं थांबते. श्रीराम नको वाटते उन्हात. 1-2 मिनटं सुद्धा थांबू वाटत नाही. भयंकर ऊन आहे. अगं थांब म्हणते ना ताई. आई 2घी जण धरा की मग. उचलत नाही पीठ. अगं ती म्हणते ना मी नेते. आई ग राहू दे, नेऊ द्या. कशाला एवढं उचलत आणाय. आई म्हणत होती सकाळीच लवकर भातवड्या घालायच्या होत्या म्हणजे दुपारपर्यंत निम्म्यार्ध्या सुकल्या असत्या. पण घरातलं आवरेपर्यंत जेवणं खाणं होईपर्यंत वेळ झाला. उन्हाचा तडाखा खूप वाढला होता आणि आमच्या तिघींच्या गप्पा रंगल्या होत्या. घरच्या आठवणी, इकडच्या तिकडच्या गप्पामध्ये कसा वेळ निघून गेला हे कळलं पण नाही. आणि अशा गप्पा गोष्टीमुळे कामाचा थकवा पण कमी होतो. आईने काटावं दे काय घेतला पदर घेतलाय. पदराने काय लाल पंचायतीचं ओढणे पण जिन्यावर काहीतरी घ्यायचं का नाही डॉक्टर.
काय करताय रे अंधारात दोघं हा? त्याला भीती घालतोय रे. असं बघ बघितलं का भूताचा पिक्चर? भूताचा पिक्चर बघितला का? माझ्या साईजचं अरे झोपलेत सगळे हॉलमध्ये. शांत बसा. आला बघ. ऐश्वरीकडे इथं काय बघू. त्याचा काढते. रसना ऐश्वर कुठे गेला? बघ बरं कुठे गेला. नाही तिकडं पण नाही. कुठं आहे माहिती आहे का? ऐश्वर बाहेर नाही. इकडं कुठे गेला? जाऊ दे इथं जाऊ दे. बस तू आता काय करायचं? झोप आपला तू. काय हॅलो मार्गाच नाही. हॅलो हॅलो आई देतच बोलाई. आता तुला मी शकतो अजून जाऊ. चांगली लपाछपी चालली दोघांच्या. गेले बाहेर गेला तुम्हाला. आता वर जा विषय 50 पर्यंत ये. हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण मूवी में एक ट्विस्ट आ चुका है. ए थांब मला कपडे घालू दे. पटके हरे कृष्ण 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 हरे राम असू दे ना. कंटेंट किंवा तसं नाही झालंय सगळ्यांचा प्रसंग व्हायचं पण झालंय. आता लागला मी चितीला. काय उपयोग नाही चाकूचा. खरं सांगतो. अरे कसं पण करू नको मी चितीचा. मला पहिल्यांदा बरोबर ट्रायंगल बनवू द्या. भाऊजी बघा अंकलचं झालं पण ऐश्वर आवड बरं. काय आजच्या साड्या
मावशीला एक बोलव, आईला बोलव, सगळ्यांना बोलव. चला रे बाळा, चला तू आता कोणी पूर्ण असं जायचं नव्हे, किती किलोमीटर आहे? एक मला वाटतं, 10 किलोमीटर. आणि तुला रस्त्याला गेलं, दहा तू किलोमीटर. फोटो काढले की तिथं बसल्या त्या वाघावर. अगं सरळ कापती तसं वापरलं तिकडं तसं कापायला त्याने आलं चिरलं. एक नंबर कलर लागायचं सांगितलं. लाल भडकच आहे. आता आपण मीठ टाकून द्यायला पोट खावा टाकायला पाणी पाणी काय पोटात सगळं बरोबर. मीठ टाकी दे यावं. ठीक आहे, लावायला लागलं. ह्याच्यावर मीठ टाकी. चिरून दिली की. हा वर मीठ टाकली त्याची गरज आहे. वर मीठ टाकी असं खायलाही कोणी. चालतो तुम्ही काढतो बरोबर टाकतो वाणी छाप खावा. देवळात काय करत होता? कोणी त्रास नाही. हा? थांबावं लागतं. ए प्रसन्न, येतं की बाळा, ये. कलिंगड पार्टी. मग बाबा तर खाऊन दे घे. बस की या. पटकन ये. बस इथं ये. वरच्या बाजूला मीठ टाकते, खालनं टाक. मी डॉक्टर आहे, मला माहित आहे. सर, मीठ बघ किती टाकते. बासुंदी. काय खा केलं? खा 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 सगळं असते, पिपरी वाटतं. खा. किती कमी होतो खा. बस किती खाणे खाऊन ती मी आलो शिरवायला लावलं. सगळं खायला लोक भिजायला लागले ती घट्टा गेल्यापासून बिराणीवर कलंगडी खाल्ली सकाळी उठून सगळी गडप झाली. ते कलंगडच घेणार ती पण पण खायला ते विकून बिराणी खाल्ली होती. बिराणी भात खाल्ला सगळ्यावर विकून आणि 11 वाजता कलंगडी चिरडून कलंगडी खाल्ली. सकाळी गडप सगळीच गेली. हा कुठं घडलंय? मोबाईल आईला किती वेळ झालं बोलवलंय, काय करत बसले. या बाईशी. ए प्रसन्न दादा चल की लगा 4 वाजत आले. आणि चिरून खायचा आंबा आणला का रसाचा आंबा. रसा असं भाऊजींना काय वेळ जात नव्हता, त्यामुळे ते म्हटले की ऐश्वर्याला आणि प्रसन्नाला घेऊन मी जातो फिरायला. आम्हाला पण चला म्हणत होते, पण दिवसभर एवढा कंटाळा आला होता, त्यामुळे म्हटलं नको, तुमचं तुम्ही जाऊन या. तर ते जाणार आहेत रामलिंगला. आता रामलिंगमध्ये एवढं छान आहे बघण्यासारखं. ऐश्वर्याला मी म्हटलं तिथं गेल्यानंतर थोडंसं शूटिंग घे, आपल्या व्ह्युअर्सना पण आपण शेअर करूया. आणि बघा एवढ्या वेळ आईला बोलवत होतो, आत्ता आले कलिंगड खायला आणि ती पण बसली आबांबरोबर गप्पा मारत. तिचं ना हे असंच असतंय बघा, अजिबात खाण्याकडे लक्ष नसतं. आपण जावा, माकडा सुट्टी जाईल. अरे खालची बॉटल. हां असं काय करते? वगैरे माकडा जास्त दे. काय म्हणते दाबा? आले हे अंकल आले गाडी घेऊन. ऐश्वर बाय. लक्ष असू दे त्याच्यावर बरं का. ए जास्त दरीच्या कडेलाही जायचं नाही. हां असलं आपलं देवाचं. पुढे बस बाळा अंकल पशी. ऐश्वर जास्त कडेलाही जायचं नाही, दरी आहे त्या बरं का. पोरं न्यायची का नाही?
आर्यन ही वे हा नको म्हणली ती विचारलं होतं पोरं नको म्हणायला लागलेत भाऊजी म्हणले होते की चला तुम्हाला नेतो फिरायला हा. मग ते नको म्हणले ते जात असतील जवळ आहे म्हणलं इथले ते सारखं बाय